या पुढची महत्त्वाची बातमी। एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आलेली आहे। बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये भेट झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे निवडणुकीत आहेत आणि धक्कातंत्राचा वापर कदाचित एकनाथ शिंदेंकडून या निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता आहे। छगन जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। छगन, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरणार आहेत, काय अपडेट्स आहे या सगळ्या संदर्भात? बच्चू कडून काही प्रतिक्रिया येते का या सगळ्या संदर्भात? नक्कीच आज जर बघितलं तर बच्चू कडू आज मुंबईमध्ये होते आणि या मुंबईच्या दरम्यानमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि यावेळी अर्धा तास चर्चा चाललेली अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची जी भेट झाली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। एकंदरीत जर बघितले तर कर्जमाफीच्या वेळी एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना फोन केलेला होता आणि त्यावेळी कर्जमाफीचं सर्व श्रेय बच्चू कडूंचं आहे असं देखील सांगितलं होतं। त्यामुळे यावरूनच एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंमधले संबंध खूप चांगले असल्याचं दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि आता येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी ऑफर दिलेली आहे आणि बच्चू कडू देखील या विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजते आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये बच्चू कडू एकनाथ शिंदेंनी दिलेल्या ऑफरला स्वीकारतात का आणि बच्चू कडू पुन्हा एकदा विधान परिषदेची निवडणूक लढवतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद छगन या सगळ्या माहितीबद्दल।